हाय हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम आहे तुमचं माझ्या घरामध्ये। तर आज मैत्रिणींनो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे घराचा फ्रेश आणि नवीन लुक। तर मैत्रिणींनो बघू शकताय, दार ओपन केल्या किती सुंदर वाटतंय। म्हणजे 5 वर्षानंतर जेव्हा मी हे सगळं बघतीये तेव्हा खरंच खूप छान वाटतंय, अतिशय सुंदर वाटतंय। आणि तुम्हालाही कसं वाटतंय हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कोणतंही घर असंच सुंदर होत नाही। कोणतंही घर हे फक्त 4 भिंती नसतात, तर एक अनुभव असतो, एक संसार असतो, एक कुटुंब असतं आणि सगळं काही असतं। त्या फक्त 4 भिंती नसतात, तर त्या सजवण्यामध्ये, त्या घडवण्यामध्ये किती वेळ गेलेला आहे आणि काय काय केलेलं आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पण मी जो तुम्हाला लुक दाखवते घराचा, तो तुम्हाला कसा वाटतोय हे मला फक्त एकदा सांगा। कारण एक सर्वसामान्य मुलगा, गावाकडनं आलेला मुलगा जेव्हा शहरात आपलं एक छोटंसं घर बनवण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस तो ते घर बनवण्यासाठी किती कष्ट घेतो आणि काय करतो हे त्यालाच माहिती असतं। आणि ते सगळे कष्ट माझ्या नवऱ्याने केलेले आहेत, हे मी स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं आहे। 5 वर्षापूर्वी जेव्हा मी घर घेतलं होतं त्यावेळेस आणि आज बरोबर मी वास्तुशांतीला 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते। कदाचित ज्यावेळेस वास्तुशांती केली त्यावेळेस जर मला माहिती असतं की मी यूट्यूबवरती ब्लॉग बनवणार आहे, तर मी आवर्जून यूट्यूबवरती वास्तुशांतीचा व्हिडिओ शेअर केला असता। पण माझं किचन, माझं हॉल, गॅलरी वगैरे सगळं कसं तुम्हाला वाटतंय, फक्त पेंटिंग केलेलं आहे। पण ते एक असतं ना की आपलं घर सजवणं, त्या गोष्टीचा खरंच खूप आनंद होतोय मला, म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते। तर तुम्ही हॉल बघितला, एक गॅलरी बघितली, ही दुसरी गॅलरी आहे, किचन बघितलं, अजून बऱ्याच गोष्टी मला ऑर्गनाईज करायच्या आहेत। पण त्याआधी म्हटलं एक फ्रेश लुक तुमच्यासोबत घराचा शेअर करावा। तर बघू शकताय किचनमधून, ओपन किचन असल्यामुळे ओपन म्हणजे किचनमधून हॉलचा लुक असा दिसतोय। मला तर खरंच खूप सुंदर वाटतंय आणि तुम्हाला कसं वाटतंय हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। कारण माझे तुम्ही बरेच व्हिडिओ बघितलेले असतील, तर त्यामध्ये मी सांगत असते की मी एक सर्वसामान्य गृहिणी आहे आणि माझा नवराही एक जेमतेम पगाराची नोकरी करतो। त्यामधून एक घर घेऊन ते सजवण्याचा जो एक आनंद आहे ना, तो शब्दात नाही सांगू शकत आहे। कारण मला दिसतंय ते सगळं समोर आणि अतिशय सुंदर असं दिसतंय। त्यामुळे तर मैत्रिणींनो मी पूर्ण घराचा एक फ्रेश लुक तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर हॉल तुम्ही बघितलेला आहे, तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग मैत्रिणींनो, तुम्ही हॉल बघितलेला आहे, आता बेडरूमचा लुक मी तुम्हाला दाखवते आणि तो तुम्हाला कसा वाटतोय ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा। तर बघू शकता, पॅसेजमधून आतमध्ये गेल्यानंतर हा बेडरूम आहे। खरंच खूप छान वाटतंय, मला खरंच खूप छान वाटतंय। तुम्हाला कसं वाटतंय हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि प्रत्येक गृहिणीचं, प्रत्येक पुरुषाचं एक स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर असावं आणि ते आपण आपल्या हाताने सजवावं। तर त्याच प्रयत्नाच्या वाटचालीकडे आमची एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आम्ही। बाकीच्या अजून गोष्टी नाही आहेत, पण जे आहे त्यात आम्ही फार समाधानी आहोत। त्याचमुळे तुम्हाला बेडरूमचा ओव्हरऑल लुक कसा वाटलाय? साधा, सिंपल, सोबरमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे। खूप बटबटीत, खूप झॅकपॅक असं नाही, साधं सिंपल मस्त असं वाटेल असं। हा कलर जो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय त्यापेक्षा जरा फ्रेश आहे। जेव्हा आपण समोर बघतो त्यावेळेस खरंच खूप सुंदर दिसतं। आणि हे गुलाबाचं फूल अतिशय आवडीने काढलेलं, म्हणजे एक असतो ना आपण छोटे खर्च करताना विचार करतो, पण घर सजवताना मी अजिबात विचार केलेला नाही आहे। खरं तर या सगळ्या गोष्टीचं श्रेय पूर्ण माझ्या मिस्टरांना जातं। कारण एक आपण असतं ना की आपल्याला घर असावं याची कल्पना आपण शेअर करतो आणि समोरची व्यक्ती जेव्हा आपलं ऐकून ते आपले स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा खरंच खूप छान वाटतं। आणि ह्या सुंदर घरासाठी मिस्टरांना खरंच खूप थँक्यू सो मच। त्यानंतर हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला, तो व्हिडिओ शेअर करण्याआधी आम्ही किती गोष्टींची अरेंजमेंट केलेली होती, किती गोष्टी आवरल्या होत्या, निवरल्या होत्या,
व्यवस्थित ठेवल्या होत्या. तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये मला शिवमच्या बाबांनी खूप मदत केली. मी त्यांना आज म्हटलं होतं की घराचा पूर्ण लुक मला शेअर करायचा आहे, त्यासाठी घराची साफसफाई या सगळ्या गोष्टींमध्ये मला त्यांनी खूप मदत केली. म्हणजे असतं ना की फॅन प्रत्येक वेळेस वरती चढून जेवढा पुसता येईल जेमतेम तेवढाच आपण पुसतो, पूर्ण काही असा स्वच्छ होत नाही. मग शिवमच्या बाबांनी मला पूर्ण फॅन खोलून दिले, त्यांनी एक पार्ट स्वच्छ केला. त्यानंतर पाते वगैरे असतात ते मी घासून घेतले, स्वच्छ करून घेतले. आणि जेव्हा आपण काम करत असतो ना त्यावेळेस आपल्याला मदतीला कोणी असेल आणि खास करून जेव्हा मिस्टर असतात तेव्हा आपण सगळ्या गोष्टी आनंदाने उत्साहाने करत असतो. त्याचमुळे बऱ्याचदा शिवमच्या बाबा नसतात, त्यांना ड्युटी असते, कधीतरी डबल शिफ्ट असते, त्यामुळे बऱ्याचदा मी त्यांना ह्या गोष्टी सांगत नाही, पण त्यांनाही जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ते मला आवर्जून त्या सगळ्या गोष्टी करू लागतात. तर शिवमलाही सुट्टी होती, त्यामुळे मग दोघं मिळून जसं जसं आवरता येईल तसं तसं आवरत होतो. त्यानंतर त्याला शाळेत जाण्यासाठी मी टिफिनला शाळा होती, सॉरी चुकलं, विसरले मी. टिफिनला मी बेसनपोळी आणि आम्हाला नाश्त्यासाठी शिळ्या चपात्या असतात ना त्याचा कुर्मा बनवला होता. तर बघू शकता फॅन अतिशय सुंदर मस्त आणि स्वच्छ झालेला आहे. त्यानंतर आता हे सगळा पसारा मला आवरायचा आहे, कारण मला एक पूर्ण व्हिडिओ घराचा घ्यायचा आहे. तर त्यासाठी हा सगळा पसारा उचलायचा आहे, आवरायचा आहे, ठेवायचा आहे. तर त्या सगळ्या गोष्टीचं नियोजन माझं चाललेलं होतं. त्यानंतर मग परत दुसरा फॅन खोलून घेतला, तो स्वच्छ केला, कारण आता पेंटिंगचं काम झालेलं आहे त्यामुळे बऱ्याच प्रमाणात धूळ वगैरे खूप बसलेली आहे. तर ते सगळं स्वच्छ करायचं, खिडक्या स्वच्छ करायच्या, दारं स्वच्छ करायचे, कारण पेंटिंगचे कलर उडलेले होते आणि ते सगळं स्वच्छ करायचं होतं. आणि फॅन बिघडला, शिवमचे पप्पा नीट करतात. नळ बिघडला, शिवमचे पप्पा घरीच नीट करतात. लाईट बिघडले, शिवमचे पप्पा घरीच नीट करतात. मिक्सर, म्हणजे आम्हाला अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यासाठी बाहेर जावं लागत नाही, ते सगळं स्वतःच नीट करून देतात. तर बघू शकता मी हॉलचा व्हिडिओ काढायचा म्हणून सगळं सामान बेडरूममध्ये आणून ठेवलेलं आहे आणि बेडरूमचा व्हिडिओ घेताना सगळं सामान बाहेर ठेवलं आहे. कोणताही व्हिडिओ इतक्या सोप्या पद्धतीने तुमच्यासमोर येत नाही, त्यामागे खूप कष्ट असतात, खूप गोष्टींची अरेंजमेंट करायची असते. तर तीच सगळी अरेंजमेंट मला एक व्हिडिओ शूट करताना करायची असते. त्यामुळेच सांगते मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून लाईक करा, शेअर करा आणि मला एक कमेंट करून सांगा की माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत ते. आणि मला सपोर्ट जर करायची इच्छा असेल तर सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतात. आणि हाईप हे नवीन ऑप्शन आलेलं आहे, जे कमेंट बॉक्सच्या याच्यात असतं. तिथे जाऊन तुम्ही हाईप जर केलं तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचू शकेल आणि जास्तीत जास्त लोक बघू शकतील. त्यामुळेच मैत्रिणींनो, प्लीज सगळ्या मैत्रिणी मला सपोर्ट करा, कारण मीही तुमच्यासारखीच एक सर्वसामान्य गृहिणी आहे आणि मीही पुढे जाऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करते. कारण एक होतं ना की घर, मूल, बाकीच्या गोष्टी सांभाळता सांभाळता आपल्याला बाहेर जॉबसाठी वेळ मिळत नाही किंवा जॉबसाठी आपण वेळ काढू शकत नाही, तर मग काय करू शकतो आपण. तर मला व्हिडिओ एडिटिंग वगैरे छान जमते, त्याचमुळे मग म्हटलं की हे तरी करूयात कमीत कमी. त्याचमुळे मग मी यूट्यूब या क्षेत्रात येण्याचा विचार केला. तर मैत्रिणींनो, मी जसे जमतील तसे जे सर्वसामान्य व्यक्तीचं आयुष्य असतं तेच आमचंही आहे. असं खूप आपण काय म्हणतो त्याला, हे नाही आहे, मला तो शब्द आठवत नाही आहे, ॲडव्हेंचर आमच्या आयुष्यात असं काही नाही आहे. साधा सिंपल सोपं आयुष्य आहे आणि ते छानपैकी आम्ही जगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्या सगळ्यामध्ये मला तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे. मी इथून पुढे खरंच खूप सुंदर सुंदर आणि मस्त मस्त व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. बरेच घरात बदल करणार आहोत, बऱ्याच गोष्टी घरात करायच्या आहेत, त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची मदत लागणार आहे. तर मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचवा, म्हणजे जास्तीत जास्त लोक व्हिडिओ बघू शकतील. आणि कमेंट करायला सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मला एक कमेंट करून नक्कीच सांगा. त्यानंतर सासूबाई आल्या, सासूबाईंची रिॲक्शन मला कॅप्चर करायची होती, त्यासाठी मी हा व्हिडिओ शूट केलेला होता.
कारण जेव्हा आमचं पेंटिंगचं काम चालू होतं तेव्हा अक्का इथे नव्हत्या, त्यामुळे मग त्यांना घरी आल्यानंतर खूप नवीन आणि फ्रेश वाटत होतं. माझा अवतार इग्नोर करा, कारण जसं की मी तुम्हाला आधी दाखवलं, सकाळपासून सगळं आवरण्यामध्ये मी बिझी होते. खरं तर हे 8-10 दिवस स्वतःकडे आपण लक्ष देत नाही, तसं झालं होतं माझं. त्यामुळे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तेवढ्याला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा. चला तर मग मैत्रिणींनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.